नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 28 मे 2026 आजच्या चालू घडामोडींच्या व्हिडिओमध्ये मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरती यासोबतच दारूबंदी आणि इतर सर्व सरळ सेवा भरती परीक्षांसाठी महत्त्वाचे राहतील। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। इथं पहिला प्रश्न आहे, जागतिक भूक दिन वर्ल्ड हंगर डे दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे, दरवर्षी जागतिक भूक दिन आहे तो 28 मे रोजी साजरा केला जातो, म्हणून पर्याय सी या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 2, 2026च्या जागतिक भूक दिनाची म्हणजेच वर्ल्ड हंगर दिवसाची थीम काय होती? अधिकृत संकल्पना काय होती? तर थीम होती भुकेचा अंत आपल्या हातात आहे, अशी या जागतिक भूक दिनाची थीम होती, म्हणजे पर्याय बी याचं उत्तर आहे। इंग्लिशमध्ये काय असणार याची थीम किंवा याचं उत्तर? इंग्लिशमध्ये विचार केला तर या ठिकाणी एंड हंगर इज इन आवर हँड्स अशी याची थीम होती। पुढे प्रश्न क्रमांक 3, क्रीडा क्षेत्रातील वाद आणि कायदेशीर प्रकरणांचा जलद निवारणासाठी केंद्र सरकारने कोणती संस्था स्थापन करण्याची घोषणा केली आहे? या ठिकाणी पहा, आता सामान्य न्यायालयामध्ये गेल्यानंतर निकालाची प्रतीक्षा करण्यासाठी खूप वेळ लागतो, त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर आणि आपल्यात वाद सोडवता यावेत म्हणून राष्ट्रीय क्रीडा ट्रिब्युनल म्हणजे NST स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारने केलेली आहे, पर्याय बी याचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय क्रीडा ट्रिब्युनल म्हणजे NSTच्या स्थापनेमुळे कोणता मुख्य फायदा होईल? आता फायदा काय पहा, सामान्य न्यायालयांमध्ये खूप सारे खटले असतात, त्यामुळे या ठिकाणी खूप वेळ लागतो, त्यामुळे त्याच्यावरचं अवलंबित्व कमी होणार आहे, म्हणजेच सामान्य न्यायालयांवरील अवलंबित्व कमी होऊन प्रकरणांचा जलद निकाल लागेल, हा याचा मुख्य फायदा असणार आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतीय अंतराळ नियामक संस्था इन स्पेसने कोणत्या प्रक्षेपकाचे तंत्रज्ञान खाजगी उद्योगांना हस्तांतरित करण्यास मान्यता दिली? आता मित्रांनो, इन स्पेस काय आहे? भारतातील अंतराळ नियामक संस्था आहे। या संस्थेनं काय केलं तर PSLV म्हणजे पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकलची निर्मिती खाजगी उद्योगांना करता येईल अशी तरतूद केलेली आहे किंवा अशी मोकळीक दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय सी। इन स्पेसनं PSLVचं तंत्रज्ञान खाजगी उद्योगांना हस्तांतरित करण्यास मान्यता दिलेली आहे, परंतु त्यासाठी काही अटी आहेत। त्या अटी काय आहेत पुढे पाहूयात। PSLV तंत्रज्ञान मिळवण्यासाठी खाजगी कंपन्यांसाठी कोणता मुख्य आर्थिक निकष निश्चित करण्यात आलेला आहे? मित्रांनो, जी कंपनी वार्षिक उलाढाल 800 कोटी करत असेल किंवा कंपनीचं मूल्य हे 1000 कोटींपेक्षा अधिक असेल, अशा कंपनीला PSLVचं तंत्रज्ञान मिळणार आहे, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय बी। कंपनीची वार्षिक उलाढाल 800 कोटी पाहिजे किंवा कंपनीचं मूल्य 1000 कोटींपेक्षा अधिक पाहिजे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 7, देशातील बेकायदा स्थलांतर आणि इतर असामान्य कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्यात्मक बदलांचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? या ठिकाणी पहा, याचं उत्तर असणार आहे पर्याय बी, निवृत्त न्यायमूर्ती प्रकाश प्रभाकर नाबळेकर यांच्या अध्यक्षतेखाली देशातील बेकायदा स्थलांतर आणि इतर असामान्य कारणांमुळे होणारे स्थलांतर यांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्यात्मक बदलांचा अभ्यास करणारी ही समिती मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणार आहे? आता समजा देशाचा लोकसंख्या वाढीचा दर आहे 3% आणि परंतु जर एखादा जिल्हा 10% लोकसंख्या वाढीच्या दराने वाढत असेल तर त्या जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाईल, म्हणजेच ज्या जिल्ह्यांमध्ये हे बदल राष्ट्रीय प्रवाहापेक्षा भिन्न असतील त्या ठिकाणी ही समिती लक्ष केंद्रित करणार आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर असणार आहे। समजा पश्चिम बंगालमध्ये जे स्थलांतर होत आहे किंवा जी लोकसंख्या वाढ आहे, लोकसंख्येमध्ये होणारा बदल आहे तो राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या बदलापेक्षा वेगळा असेल किंवा जास्त असेल तर त्या ठिकाणी त्या जिल्ह्यांवर विशेष लक्ष दिलं जाणार आहे। प्रश्न क्रमांक 9, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज FWICE ने 25 मे 2026 रोजी कोणत्या अभिनेत्यावर नॉन कोऑपरेशन निर्देश जारी केले आहेत? या ठिकाणी पहा, रणवीर सिंग हे डॉन 3 फरहान अख्तर यांच्या डॉन 3 चित्रपटामध्ये काम करत होते, परंतु अचानक त्यांनी ते काम सोडायचा निर्णय घेतला आणि मित्रांनो याच्या विरोधात फरहान अख्तर यांनी केलेल्या याचिकेच्या सुनावणीनंतर किंवा त्यावर केलेल्या कारवाईनंतर
रणवीर सिंग यांच्यावर नॉन कोऑपरेशन निर्देश म्हणजेच बंदी जारी करण्यात आलेली आहे, म्हणून याचं उत्तर पर्याय सी असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, FWICE ही संस्था कोणत्या क्षेत्रातील कामगार व कलाकारांची प्रमुख संघटना आहे? मित्रांनो, ही चित्रपट उद्योगातील कामगारांची आणि कलाकारांची प्रमुख संघटना आहे. याच्यामध्ये अगदी स्पॉट बॉय पासून सर्व पुढे दिग्दर्शकापर्यंत सर्व येतात. ठीक आहे, पर्याय सी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, भारतीय रिझर्व्ह बँकेने म्हणजे RBIने आर्थिक क्षेत्रातील क्वांटम तंत्रज्ञानातील संधी व जोखीम मूल्यांकनासाठी कोणती समिती स्थापन केली आहे? या ठिकाणी पहा, RBIनं क्वांटम तंत्रज्ञानातील संधी व जोखीम मूल्यांकनासाठी QSAFE नावाची म्हणजे क्वांटम सेफ नावाची समिती स्थापन केलेली आहे. पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. आणि RBIच्या QSAFE समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? RBIच्या QSAFE समितीचे अध्यक्ष म्हणून IIT मद्रासचे डॉक्टर अनिल प्रभाकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. डॉक्टर अनिल प्रभाकर IIT मद्रासमधील आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतात पहिल्यांदाच जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? या ठिकाणी पहा, पहिल्यांदाच भारतामध्ये जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धा आहे ती अहमदाबाद या ठिकाणी आयोजित केली जाणार आहे, म्हणून पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, याच्यामध्ये 60 पेक्षा अधिक देशांचे योगा करणारे व्यक्ती हजर राहणार आहेत किंवा खेळाडू हजर राहणार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, अहमदाबादमध्ये होणाऱ्या जागतिक योगासन स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? उद्दिष्ट असं आहे की योगासनाला ऑलिम्पिककडे नेण्यासाठी जागतिक व्यासपीठ तयार करणे. योगासनाला कशामध्ये न्यायचं आहे? ऑलिम्पिकमध्ये न्यायचं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, भारतीय रेल्वेने HR व्यवस्थापन आणि डिजिटल परिवर्तनासाठी कोणत्या उत्कृष्ट केंद्राचे म्हणजे सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले? या ठिकाणी पहा मित्रांनो, भारतीय रेल्वेने चिराग नावाच्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केलेले आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. चिरागचा फुल फॉर्म काय आहे? कोण सांगू शकतं का? चिरागचा फुल फॉर्म मी सांगतो, सेंटर फॉर HR इन्फॉर्मेशन सिस्टीम्स रिसर्च अँड ॲनालिटिक्स इन गव्हर्नन्स. पुढे पहा प्रश्न क्रमांक 16, भारतीय रेल्वेचे चिराग उत्कृष्टता केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेले आहे? या ठिकाणी पहा, भारतीय रेल्वेचे चिराग उत्कृष्टता केंद्र चिराग एक्सलन्स सेंटर आहे ते हैदराबादमधील मौला अली या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. हैदराबाद कोणत्या राज्यामध्ये येतं? कमेंट करून सांगा. प्रश्न क्रमांक 17, 24 मे 2026 रोजी चीनने कोणती मानवरहित नाही तर मानवयुक्त अंतराळ मोहीम यशस्वीरित्या प्रक्षेपित केली? या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी चीनने नुकतीच शेन्झू 23 नावाची मानवयुक्त मोहीम अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेली आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. आणि मित्रांनो, यासाठी त्यांनी लॉंग मार्च 2F रॉकेटचा वापर केलेला आहे आणि चीनमधील जिवकॉन उपग्रह प्रक्षेपण केंद्रावरून त्यांनी हे प्रक्षेपण केलेलं आहे. पुढे पाहायचं प्रश्न क्रमांक 18, शेन्झू 23 मोहिमेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य काय आहे जे चीनच्या अंतराळ इतिहासात पहिल्यांदाच होत आहे? या ठिकाणी पहा, हा चीनचा पहिलाच 1 वर्षांचा मानव अंतराळ मुक्काम नियोजित आहे. मित्रांनो, या अंतर्गत गेलेले व्यक्ती आहेत ते 1 वर्षापर्यंत या ठिकाणी अवकाशात राहणार आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर आहे. याचं वैशिष्ट्य असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, देशातील पहिली झुरळांसाठीची DNA बारकोड संदर्भ लायब्ररी कोणत्या शहरातील महाविद्यालयाच्या संशोधकांनी विकसित केली आहे? या ठिकाणी पहा, पुण्यामध्ये असलेल्या रामकृष्ण मोरे महाविद्यालयातील संशोधकांनी झुरळांसाठीची पहिली DNA बारकोड संदर्भ लायब्ररी विकसित केलेली आहे, म्हणून आपलं उत्तर असणार आहे पर्याय सी. पुणे महाविद्यालयाचं नाव काय असणार आहे? तर रामकृष्ण मोरे महाविद्यालय. प्रश्न क्रमांक 20 पहा, झुरळांसाठी तयार करण्यात आलेल्या DNA बारकोड लायब्ररीचा मुख्य उपयोग काय असेल? याचा उपयोग असणार आहे प्रजातींची अचूक जनुकीय ओळख पटवणे आणि जैवविविधतेचे संवर्धन. पर्याय बी याचं उत्तर आहे, ज्यामुळे या ठिकाणी नक्कीच पर्यावरणाला काहीतरी फायदा होईल अशी अपेक्षा आहे. पुढे प्रश्न क्रमांक 21, ईशान्य भारताला किवी उत्पादनाचे हब बनवण्यासाठी कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे? या ठिकाणी पहा, ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेशमध्ये किवीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि त्या ठिकाणी ईशान्य भारताला आणि अरुणाचल प्रदेशला ऑर्गॅनिक किवी हब बनवण्यासाठी अरुणाचल किवी
द USP ऑफ अरुणाचल प्रदेश नावाची योजना सुरू केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय बी, अरुणाचल किवी. आणि पूर्ण रूप काय असतं, द USP ऑफ अरुणाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 22, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या UN हॅबिटॅटच्या जागतिक शहरांचा अहवाल 2026 नुसार भारतातील बेघरपणाचा दर किती आहे? मित्रांनो, भारतातील 10,000 लोकांमागे 13 लोक हे बेघर आहेत, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23, भारत फोर्ज आणि आंध्र प्रदेश सरकार यांच्यातील करारानुसार मरीन गॅस टर्बाइन MGT दुरुस्ती आणि विकास सुविधा कोठे उभारली जाणार आहे? या ठिकाणी पहा, MGT दुरुस्ती आणि विकास सुविधा आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या ठिकाणी उभारली जाणार आहे. पर्याय सी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, नॅशनल कमोडिटीज अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज NCDEX ने सुरू केलेल्या भारताच्या पहिल्या हवामान डेरिव्हेटिव्ह कराराचे नाव काय आहे? मित्रांनो, NCDEX न भारताचा पहिला हवामान डेरिव्हेटिव्ह करार केला, याचं नाव काय आहे? रेन मुंबई या नावाचा करार या ठिकाणी करण्यात आलेला आहे, म्हणून पर्याय बी याचं उत्तर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आजचे आपले प्रश्न समाप्त होत आहेत. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांची उत्तर आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि याच प्रकारचे प्रश्नोत्तरांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.